हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळेजण? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. आज एकादशी होती, तर एकादशीच्या दिवशी आज उद्धव महाराज समाधीमध्ये आमच्या इथे कार्यक्रम आहे. तर आम्ही तिकडे चालले होतो. मोक्षूचे पप्पा आणि मी आणि आमच्या समोरची दिदी आहे, त्यांना पण आमच्यासोबत यायचं होतं. मग आम्ही ते चौघंजण गेलो होतो छान. तर इथे बघा उद्धव महाराज समाधीमध्ये आज छान असा कार्यक्रम आहे. तर आम्ही चाललो होतो मस्त. तर मध्ये बघा एकादशीच्या दिवशी इकडनं बाहेरून जावं लागतं. तर हे मला जास्त माहीत नव्हतं. ते दीदी आले होते सोबत, त्यांनी मला सांगितलं की इकडनं जावं लागतं एकादशीच्या दिवशी. तर बघा इकडनं सगळं गोल फिरून आधी गणेशांचं श्री गणेश आहेत, त्याच्यानंतर बघा हनुमान आहेत, त्यानंतर पुढे जाऊन परत तुळशी वृंदावन येते. एकदम सुंदर असं वाटत होतं आज मंदिरात आल्यावर. खूप सुंदर आहे. मयूर नगरी आमची. नवीन आलो होतो तेव्हा काही एवढं खास नव्हतं वाटायचं मला, पण आता खूप छान वाटतं. खूप भारी गाव आहे आमचं. तर इथे बघा किती सुंदर वाटत होतं मला. इथे पूर्ण आधी शाळा पण होती. इथे मोक्षचे पप्पा ह्या इकडे शाळेमध्ये होते म्हटले. आणि इथे बघा हे झाड जे दिसते समोरचं, त्या झाडाच्या पानाने असे साखर निघते त्याच्यातून. तर हे बघा इथे कार्यक्रम चालू होता. इथे मोबाईल पकडता येत नव्हता व्यवस्थित. सगळेजण बसलेले होते. मला त्यांच्यासमोर मोबाईल पकडायला भीती वाटत होती. त्यामुळे असा अंधार येते. उजेडच होता, काही जास्त अंधार नव्हतं. नंतर ते बघा आता व्यवस्थित दिसेल तुम्हाला. तर बघा हे मंदिर पण आहे. खूप छान आहे मंदिर. ते जसं मला घेऊन चालल्या होत्या तसं मी गेली. आणि आजच्या दिवशी एकादशीला म्हटले होते की असं गोल फिरून जावं लागतं सगळीकडून, तेव्हा मेन उद्धव महाराजांच्या समाधीजवळ जायला भेटतं. तर बघा इथलं दर्शन झालं. आता आम्ही समाधीमध्ये म्हणजे जे मेन मंदिर आहे तिथे जाणार आहोत. खूप जोडपे आलेले होते आज. ते बघा आता चाललो आम्ही समाधीमध्ये. इथे कार्यक्रम होता. इथे व्यवस्थित सगळी तयारी चालू होती. इथे उद्धव महाराजांच्या समाधीचे हे पावलं आहेत, त्यांचा पाय पडला आता. खूप छोटे मंदिर आहे तिथे. तर बघा सगळे देवांचा पाय पडला आणि खूप सुंदर वाटत होतं. आज खूप प्रसन्न वाटत होतं. तर मोक्षचे पप्पा त्याला घेत होते, मी त्यांना नाही दिला. मला जवळच राहू द्या बुवा मोक्ष, असं मी सांगितलं, कारण त्याच्यामुळेच मला मोबाईल पकडता येत होतं. त्याला जर दिलं असतं मग त्या मोबाईल असं व्यवस्थित पकडता नसता आलं. मला सगळ्यांना बघून भीती वाटत होती. तर कसं तरी मी इथे व्हिडिओ शूट केलेला होता तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी. तर इथे बघा मी छान व्हिडिओ बनवून घेतलेला आहे. जसं दाखवता आलं तसं दाखवलं आहे मी. तर बघा किती छान वाटत होतं. मोबाईल थोडा हालत होता माझा, पण तुम्ही समजून घ्या थोडं. खूप मेहनत घेतली मी व्हिडिओ काढण्यासाठी. आणि त्या दीदी ते आलेले होते, त्यांना आज माहिती पडलं का मी पण ब्लॉग बनवते असं. ते मला मी व्हिडिओ बनवत होते ते घडी विचारत. त्यांनी पण आपलं यूट्यूब चॅनल बघितलं, त्यांना पण आवडले आपले ब्लॉग. तर इथे बघा मेन उद्धव महाराजांची समाधी आलेली आहे. ते काही व्यवस्थित घेता आलं नाही. मोक्षमुळे माझा मोबाईलचा कॅमेरा थोडा झूम होऊन गेलेला होता, त्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हतं. तर हे बघा हे मेन समाधीमधले पादुका आहेत महाराजांचे. उद्धव महाराज म्हणजे आपले श्रीकृष्णांचे आत्तेभाऊ आहेत ते. तर कसा वाटला ब्लॉग? थँक्यू. मागच्या व्हिडिओमध्ये पण अमृता आम्ही सगळे आलो होतो तेव्हा पण